राधे राधे. तर हे जे मागे टेम्पल दिसतंय ते आहे राधा मदन मोहन टेम्पल, जे की आहे ओरिजिनली वृंदावनमध्ये. पण आम्ही आलो आहे गोवर्धनिका विलेज वाडा या ठिकाणी. आणि मागे जे तुम्ही बघताय हे राधा मदन मोहन टेम्पल, हे 50 फीटचं टेम्पल आहे आणि ह्याचा एक्झॅक्टली हाफ इथे त्यांनी बनवलेला आहे. बट लुक्स द सेम, फील्स द सेम. स्टे ट्यून्ड, आम्ही अजून तुम्हाला असे बरेच टेम्पल दाखवणार आहे. दिस इज भावना दिस इज कृष्णा अँड अँड टुगेदर वी आर भाकरी. सो आत्ता वाजलेत 11:15. आत्ता जस्ट पोचलो आम्ही. आत्ताचं तुम्ही हे बघा किती मोकळे आहे. सेम शॉट मी संध्याकाळी दाखवतो तुम्हाला. मी आत्ताच पोचलो, एक हाफ आवर झाला आणि खूप भूक लागली आहे. सो पटकन आम्ही प्रसाद घ्यायला चाललो आहे. आणि इकडची अरेंजमेंट किती छान असते हे पण तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता प्रसाद घेतो आणि प्रसादाला काय काय छान छान व्यंजन असतं तुम्ही ते बघा. Go on any of the counters, 6, 7, whichever is empty. सो जसं की आम्ही सांगितलं तिकडे पूर्ण वृंदावनचा रेप्लिका तयार आहे. सो एक परिक्रमा मार्ग पण केला आहे जिथे आपण सगळे मंदिर कवर करणार आहे. सो स्टार्टिंग मथुरापासून गेले जिथे जन्म झालेला आहे. सेकंड होतं भूतेश्वर महादेव. सो महादेवांचं मेनली तुम्ही बघितलं असेल की ते जिथं पण असतात तिथे ही इज इन द फॉर्म ऑफ रक्षक ऑफ दॅट लोकेशन दॅट एरिया. सो तसंच वृंदावनला प्रोटेक्ट करण्यासाठी ते भूतेश्वर महादेवांचं तिथे मंदिर पण असतं. येस. तर इथे असं दाखवलं आहे की वसुदेव जे कृष्णांना घेऊन चाललेत यमुनेच्या क्रॉस. लेट्स सी. तसंच आपल्याला पण इथे एक ब्रिज बनलेला आहे जो आपण क्रॉस करून जाऊ शकतो. तुम्ही जर वृंदावन विजिट केलं असेल तर यू नो तिकडे रस्त्यावर पण अशी रेती पडलेली असते, सॉफ्ट सँड असतं. सेम टू सेम इथे पण पूर्ण जागेवर त्यांनी असं पूर्ण सँड. आणि ती सँड इतकी सॉफ्ट का असते त्याच्यामागे एक स्टोरी आहे. सो असं होतं की भगवंत बघतात की खूप सारे दगडं आहेत आणि गायींना त्रास होतो याचा बरोबर. सो मग भगवंत काय करतात, नेक्स्ट डेपासून ते चप्पल काढतात आणि मग म्हणतात की नाही मी आजपासून चप्पल नाही घालणार कारण की गाई पण चप्पल घालत नाहीत. मग नंदाबाबांना प्रश्न पडतो की जर 9 लाख गायींना आपल्याला चप्पल घालायची असेल तर कसं होणार. मग जे नंदगावचे सगळे जे ब्रजवासीचे जे गायी असतात ते त्यांच्या पायाने एक जे काही दगड असतात, वाळू असतात ह्याला तुडवून मातीला इतकं सॉफ्ट करतात. चालून मातीला इतकं सॉफ्ट करतात की भगवंतांना लागू नये, टोचू नये याची ती काळजी घेतात. म्हणून तुम्हाला पूर्ण वृंदावनमध्ये सॉफ्ट माती दिसेल.
सो ह्या ठिकाणी संध्याकाळी गंगा आरती होती. जसं केशी घाट जे वृंदावनमधलं लोकेशन आहे तसंच इथे बनवलेला आहे हा केशी घाट. आणि संध्याकाळी या ठिकाणी गंगा आरती होती. जर आम्हाला हे आहे पूतना वध. नाव वी आर एंटरिंग बरसाना, नंदगाव, गोवर्धन अँड यमुना. सो दिस इज कालिया घाट. ही स्टोरी ज्यांना माहीत नाही त्यांनी काय बोलवतं त्यांना. यमुनेच्या डोहामध्ये टाकतात, जाणून बुजून डोहामध्ये टाकतात जेणेकरून मला म्हणता येत नाही. सो नेक्स्ट मुव्हिंग. सो इथे परिक्रमा मार्ग जो डिझाईन केलेला आहे तो पण ओरिजिनल वृंदावनमध्ये जो परिक्रमा मार्ग जसा आहे तसाच तुम्हाला इथे दिसेल. स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक टेम्पल जसं क्रॉस कराल हे एक्झॅक्ट सेम टेम्पल्स तुम्हाला वृंदावनमध्ये पण दिसतील इन द सेम ऑर्डर. येस, सेम ऑर्डर. आपण आत्ता राधा मदन मोहनचं टेम्पल बघितलं आणि त्यानंतर दिस इज बाके बिहारी मंदिर. सो दिस इज श्री राधा दामोदर जी टेम्पल. यार एक्झॅक्ट सेम वाटतंय. वाव, जस्ट स्मॉलर इन साईज बट खूप असं हुबेहूब केलं आहे. सो राधा दामोदर मंदिरात आपण दर्शन घेऊन झाल्यावर नेक्स्ट लागतं आपल्याला श्रील रूप गोस्वामी समाधी आणि भजन कुटीर. सो इथे पण सेम तसंच दाखवलं आहे. You can see even how the smallest details of each and everything are done. गोवर्धन इन वृंदावन त्याचं पण एक रेप्लिका तुम्हाला इथे दिसू शकतं की कसं गोवर्धन परिक्रमा सगळे करतात ते तिथे. आणि गोवर्धनचं हे रेप्लिका आहे आणि सगळ्यांनी चपला पण काढल्यात. हो, आणि आम्ही पण परिक्रमा करतो. इकडे बघ भावना. अँड द फेमस पुचरी कलोटा बाबा. सो इथे जवळ आपल्याला दिसतंय की राधा कुंड आहे आणि त्याच्या साईडला श्याम कुंड. सो दिस इज हाऊ आम्ही आमची गोवर्धन परिक्रमा पूर्ण केली. आणि अजून बाकी आहे पुढे पण आम्ही दाखवतो. बट आमच्यासोबत तुम्ही बघता तुम्ही पण आमच्यासोबत गोवर्धन परिक्रमा केलेली. हे आहे आपलं फेवरेट राधारमण टेम्पल. वेलकम. This is exactly how you feel when you are at Radharaman temple. इकडे परिक्रमा करत करत मम्मी आणि पप्पा आलेले आहेत. पप्पांची रिॲक्शन. तिने बघितलं नाही. This is Radha Gokula Mandir.
श्री राधा गोपीनाथ मंदिर. हे आहे राधा गोविंद देव टेम्पल जे होतं 7 फ्लोअर्स. जे ओरिजिनली होतं 7 मजल्याचं, पण औरंगजेबने सांगितलं की त्याला कट करा, ते हिंदू मंदिर मला नको आहे. आणि मग ते कट केल्यानंतर शेवटी आता आपल्याला जे दिसते ते फक्त 2 फ्लोअर्सचं आहे. तर हे आहे बरसाना धाम जे वृंदावनपासून थोडं लांब आहे, पण सगळ्यात विशेष आहे बिकॉज इथे जन्म झाला आहे श्रीमती राधा राणीचा. हे आहे नंदगाव. कैरी दिसली की आमच्या मॅडमला काय होतं काय माहिती. हो हो घ्या मॅडम घ्या, काय प्रॉब्लेम नाही, घ्या. मीडियम घ्या, छोटी घ्या, मोठी घ्या, काय प्रॉब्लेम नाही. काय पाहिजे ते घ्या. हो हो तुम्ही तर कैरीच घेणार. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आज आम्ही ह्या टायरमध्ये इथे का आलो आहे. येस, कारण की आज आहे हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज यांची 75th व्यासपूजा. सो व्यासपूजा हे मे बी काही जणांनी फर्स्ट टाईम ऐकलं असेल. व्यासपूजा ह्याच्यावरून कळते आपल्याला की व्यासदेव जे होते, जे आपल्या स्क्रिप्चर्सचे कंपायलर म्हणतात त्यांना, बिकॉज त्यांनी भरपूरसे स्क्रिप्चर्स कंपाईल केलेत. सो इट्स लाईक देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आपली जी स्पिरिच्युअल लाईफ आहे त्याला एक पाथ देणं हे आपले गुरु महाराज करतात, आणि म्हणून त्यांचा आज बर्थडे सेलिब्रेट करतो आपण, अँड दॅट इज कॉल्ड व्यासपूजा. We sit on Vyasasan. The definition of a guru is to represent Vyas. But who is Vyas? When Narada Muni chastised him, you are not giving the real thing to people. Srila Vedavyas accepted that, accepted that enlightened instruction. And on the basis of his humility, the greatest of gurus, accepting the word of his guru, we have been given Srimad Bhagavatam, the crest jewel of all literatures. वृंदावन इट्स लाईक रेप्लिका ऑफ वृंदावन. वृंदावन जायला भेटलं तर इट्स लाईक राधा राणीज कृपा. बट इफ यू वॉन्ट नो की काय आहे वृंदावनमध्ये, काय असतं, लाईक व्हॉट इज परिक्रमा, कसं असतं सगळं, कुठे काय मंदिर आहे, यू शुड डेफिनेटली कम हिअर, विजिट हिअर, आणि मज्जा येईल यार. येस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा काय काय आवडलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस. लास्ट बट नॉट द लिस्ट, आता आम्ही चाललो आहे प्रसादमसाठी. हरे कृष्णा. कसं आहे.